नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णी येथील बेंबळे रोड परिसरात 26 मे रोजी झालेल्या बिसन गॅस लिकेजमध्ये गंभीर जखमी झालेले दयानंद कावरे वय 37 यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. पहाटे 3:30च्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मूळ बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे रहिवासी असलेले दयानंद कावरे हे सध्या टेंभुर्णी येथे बेंबळे रोड येथे वास्तव्यास होते. स्थानिकांच्या माहितीनुसार घरातील गॅस टाकीतून गॅस लिकेज झाल्यामुळे अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराचा दरवाजा सुमारे 20 फूट जाऊन पडला होता, तर खिडक्याचा काचा व घरातील संसारोपयोगी साहित्य यांची नासधूस झाली होती. या दुर्घटनेत दयानंद कावरे आणि त्यांची 12 वर्षीय मुलगी गौतमी कावरे हे सुमारे 70% भाजले होते. तसेच विलास सातव आणि दयानंद कावरे आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या वडील मुलीला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दयानंद कावरे यांची प्राणज्योत मावली. त्यांच्यावर मूळ गावी मालवंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांची मुलगी गौतमी कावरे हिच्यावर अद्याप सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सुरुवातीला चहा बनवताना गॅस लिकेज झाल्यामुळे सोलापूर येथील सिव्हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पुढील तपास सध्या सुरू आहे. एक जण सोलापूर तर दुसरा ससून येथे उपचार घेत आहेत.